लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि लाडक्या बहिणींना मिळणार तिप्पट पैसे। सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आज बैठक झाली आणि लाडक्या बहिणींना मिळणार 6,300 रुपये। आत्ताची सर्वात मोठी घोषणा समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना 48 तासाच्या आत पैसे जमा करा। एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा केली। आज त्यांची सभा झाली आणि सोबतच त्यांनी 48 तासाच्या आत मे महिन्याचा हप्ता जमा करा आणि महिलांना तिप्पट पैसे सुद्धा जमा करा। आता तिप्पट पैसे कोणाला देण्यात येणार आहे आणि 6,300 रुपयाचा लाभ कोणाला मिळणार आहे आणि मे महिन्याचा हप्ता 48 तासाच्या आत कोणाला मिळणार आहे, सर्व काही डिटेल मध्ये आपल्याकडे माहिती आलेली आहे। जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला लाईक करून टाका। तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि एक कडकडीची सूचना सुद्धा घेऊन आलेलो आहे, म्हणून आताच्या आता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वात प्रथम आपण पाहूया लाडकी बहीण योजना। पाहू शकता तुम्ही आज 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आणि या 8 बँकांची यादी जाहीर झाली। बघा, आज 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि 12 बँक म्हणजे या 8 बँकांची यादी जाहीर झाली। आता 8 बँकांचं कोणतं दिलं आहे, जे नॅशनल बँक असतात त्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला आज पैसे जमा होतील, म्हणजे 48 तासाच्या आत 2100 प्रमाणे तुम्हाला देण्यात येणार आहे। तुम्हाला माहिती आहे आता ही स्कीम 2100 वर आलेली आहे, 1500 वर आता 2100 वर आलेली आहे। सर्व बहिणींना आता 2100 रुपयाचा पैसे वाटप होणार आहे। आज या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होतील। आता सर्वात प्रथम आपण पाहूया कोणते ते 12 जिल्हे आहेत आणि कोणाकोणाला पैसे वाटप होणार आहे। ठीक आहे, आज सकाळी 10 वाजेपासून सर्व बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहे। ठीक आहे, आता लाडक्या बहिणींना आज सकाळी 10 वाजेपासूनच पैसे वाटप सुरू करण्यात आलेलं आहे। ज्या बहिणींना आता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज दाखवला, ज्या बहिणींना पैसे येत आहे त्या बहिणींना 10 वाजेपासून मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। जवळपास लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये प्रमाणे 11वा हप्ता जो वाटप झालेला आहे 2100 रुपये प्रमाणे, तो जवळपास 10 वाजेपासून सुरू केलेला आहे। तर 10 वाजेपासून तो पूर्ण आता 2-3 दिवसपर्यंत पैसे वाटप होतील। आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे ते सर्वात महत्त्वाची माहिती आहे, ती माहिती मी तुम्हाला सांगतो। आणि याच बँकेमध्ये खाते असेल तरच तुम्हाला मेसेज आलेला आहे, नाहीतर मेसेज आलेला नाही, हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। 10वा हप्ता 10 वाजेपासून पैसे वाटप होत आहे। आता कोणत्या बँकेत पैसे आले ते सुद्धा माहिती सांगतो। फक्त याच बहिणींना पैसे मिळाले आज। बघा, तुम्हाला ऑलरेडी मी माहिती सांगितली आहे की याच बहिणींना पैसे वाटप झालेले आहे, बँक खात्यात 2100 रुपये येणार। बघा, ज्या बहिणींचं नाव ज्या बहिणींचं नाव या लिस्टमध्ये असेल त्याच बहिणींना पैसे येत आहे, सर्व बहिणींना पैसे येत नाही, हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा हप्ता जमा होतोय याच बहिणींना पैसे येत आहे। कोणत्या बहिणींना पैसे येत आहे तुम्हाला आत्ताच माहिती सांगितली की ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी व्यवस्थितपणे लिंक असेल। बघा, ज्या बहिणींचं आधार कार्ड जर तुमचं बँक खात्याशी व्यवस्थितपणे लिंक असेल त्याच बहिणींना पैसे येत आहे, कारण डेबिटीच्या माध्यमातून हे सर्व पैसे जमा होतात। डायरेक्ट बँक ट्रान्सफर तुमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे येत आहे। ज्या बहिणींचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याशी लिंक असेल त्याच बहिणींना पैसे येत आहे, सर्व बहिणींना पैसे येत नाही। आणि ज्या बहिणी या जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि या बँकांपैकी त्यांचं खातं असेल तरच त्यांना पैसे येत आहे, नाहीतर पैसे येत नाही। आता आपण पटापट माहिती पाहूया की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय मी तुम्हाला सांगतो। शासनाचा हा सर्वात जास्त महत्त्वाचा निर्णय आहे, मोठा निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींना। कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो वाटप होतो 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता वाटप होतोय त्यासाठी शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण विषयी। आता सर्व पात्र बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे मिळणार, हा मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय झालेला आहे। सर्व लाडक्या बहिणींना, पात्र लाडक्या बहिणींना हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, डायरेक्ट तुम्हाला पैसे येत नाही। शासनाने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे की सर्व बहिणींना नाही, पात्र बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार। बघा, इथं तुम्हाला दिसून येत आहे की जे बहिणी पात्र असतील त्याच बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळतोय, सर्व बहिणींना दिला जात नाही।
आता पात्रता म्हणजे काय आहे, ती पात्रता जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पात्र नसेल तर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता अजिबात मिळणार नाही. जर तुमचे 10 हप्त्याचे पैसे जरी जमा झाले असतील आणि पात्रता बहिणींच्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये प्रमाणे हप्ता अजिबात दिला जाणार नाही. म्हणून जाणून घ्या पात्रता कुठली आहे, कोणती पात्रता ठेवण्यात आलेली आहे. शासनाने जे वेगवेगळे नियम व अटी लावलेले आहे, ज्या बहिणी या शासनाच्या अटी आहेत, महत्त्वाचे 5च अटी शासनाने ठेवलेले आहे, बाकी सर्व अटी काढण्यात आलेल्या आहे. आता 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता आता वाटप होतोय यासाठी महत्त्वाचे 5च अटी ठेवण्यात आलेले आहे, बाकी सर्व अटी काढलेल्या आहे. आणि ज्या बहिणी या अटीमध्ये असतील, बघा शासनाच्या ज्या बहिणी या अटीमध्ये असतील त्याच बहिणींना 2100 रुपयाचा मेसेज येतोय आणि आलेला आहे. शासनाने महत्त्वाचे 5 अटी लावलेले आहे, ज्या बहिणी या 5 अटीमध्ये बसतील त्याच बहिणींना पैसे वाटप होणार आहे. आता जे बहिणींना पैसे आले, ज्या बहिणींना पैसे आलेले आहे त्या बहिणी या 5 अटीमध्ये बसले असतील तरच त्यांना 2100 रुपयाचा हप्ता येतोय, नाहीतर त्यांना 2100 रुपये प्रमाणे 11वा हप्ता आलाच नसता. बाकी सर्व अटी शासनाने काढलेल्या आहे. महत्त्वाची 5 अटी आहे. हे 5 अटी तुम्हाला लगेच एका मिनिटात सर्व एक्सप्लेन करून दाखवतो. या 5 अटींमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला सुद्धा 2100 रुपये प्रमाणे मेसेज येणार आहे. आणि या अटींपैकी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर लगेच दुरुस्ती करून घ्या, तरच तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार, नाहीतर हप्ता मिळणार नाही. सर्वात अगोदर पहिली जी अट नेमकं कोणती आहे ती जाणून घ्या, कारण शासनाने महत्त्वाचे 5च अटी ठेवलेले आहेत. त्यामधून जी पहिली अट आहे ती नेमकं कोणती आहे ते समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ज्या महिलांचं लग्न झालेलं असेल, पहिली अट पहा, बघा लक्षात घ्या, ही पहिली अट आहे. पहिली अट नेमकं कोणती, ज्या बहिणींचं लग्न झालेलं आहे, बघा अशा बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. बघा शासनाने सर्व अटी काढलेल्या आहे, पण महत्त्वाची जी पहिली अट ठेवण्यात आलेली आहे ती म्हणजे ज्या बहिणीचं लग्न झालेलं आहे अशा बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जमीन नसावी. बघा तुमचं जर आता लग्न झालं असेल, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी मुलगीचं लग्न झालं असेल, ती मुलीचं लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटतोय, पण तिचं आता लग्न झालेलं असेल तर त्या मुलीचं लग्न झालेलं असेल तर त्या बहिणीच्या सासरी 5 एकरपेक्षा जमीन नसावी. 5 एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. नेमकं कोणती अट लावलेली आहे की ज्या बहिणींचं लग्न झालेलं असेल आणि त्या बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही. त्यांना यापुढे येणारा 11वा हप्ता मिळणार नाही आणि सर्व हप्ते त्यांचे यापुढे बंद होतील. हे महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं अट शासनाने लावलेली आहे, सर्व अटी काढलेल्या आहे. आणि त्यासोबतच बघा पहिली अटीमध्ये नेमकं एक सर्वात महत्त्वाची माहिती आहे. बघा, आणि ज्या बहिणीचं लग्न झालेलं नाही अशा बहिणींच्या कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. बघा आता लग्न झालं असेल, सासरी तुमच्या 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी आणि लग्न झालेलं नसेल तर तुमच्या, बघा जर तुमच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरीसुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही. म्हणजे 11वा हप्ता तरीसुद्धा तुमचा जमा होणार नाही. महत्त्वाचा नियम आहे. पहिला नियम अतिशय महत्त्वाचा आहे, जर लग्न झालेलं नसेल तरीसुद्धा तुमच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जमीन नसावी. ठीक आहे, हे महत्त्वाचा पहिला नियम आहे. हा पहिला नियम ठरलेला आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या नियमांमध्ये बसत का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचं 5 एकरपेक्षा जमीन जास्त असेल तर तुम्ही या योजनेमध्ये बसत नाही, कारण ही योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे. त्यांना ज्याचा लाभ भेटला पाहिजे म्हणून ही योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही या योजनेमध्ये बसत का नाही पहिल्या अटीमध्ये. आता महत्त्वाची दुसरी अट आहे. बघा शासनाने जी दुसरी अट लावलेली आहे अशा बहिणींना पैसे येत आहे, जी दुसरी अट मान्यता असेल त्याच बहिणींना पैसे येत आहे. ज्या बहिणींचं वय, बघा दुसरी जी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे दुसरी अट आहे, ज्या बहिणींचं वय, आता ज्या बहिणीचं वय 1 मे 2025, बघा तारीख लक्षात घ्या, 1 मे 2025 पर्यंत 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाही. बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे. दुसरा जो नियम, दुसरी जी अट लावलेली आहे ती सर्वात महत्त्वाची आहे. ज्या बहिणींचं वय 1 मे 2025 नंतर 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाही. बघा
आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला पैसे भेटत आहे, पण आता जर तुमचं वय 65 वर्षापेक्षा पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला यापुढे योजनेचा 11वा हप्ताही दिला जाणार नाही. सर्व हप्ते तुमचे आता बंद होतील. तुम्हाला लाडकी बहीण योजना तुमची आता बंद होईल. बघा, तुमची जी लाडकी बहीण योजना आहे ना ती आता डायरेक्ट बंद होईल जर तुमचं वय 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल 1 मे 2025 पर्यंत. म्हणून आता जर तुम्ही वाट पाहत असाल, जर तुमचं वय 65 वर्ष असेल तर 1 मे 2025 पासून तुमची योजना बंद होईल. तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे आणि 1500 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता मिळणार नाही, कारण सर्व तुमची योजना आता बंद करण्यात येणार आहे. असा हा दुसरा नियम शासनाने ठेवलेला आहे. ठीक आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमचं वय किती आहे, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तिसरी जी महत्त्वाची अट आहे, बघा, तुमच्या कुटुंबामध्ये सर्वात अगोदर तुमची जी तिसरी अट ठेवण्यात आलेली आहे शासनाने, 2 अटी तुम्ही आता जाणून घेतले. तिसरी सर्वात महत्त्वाची अट असणार आहे. तिसरी अट जर तुम्ही जाणून घेतली, तिसरी अट नेमकं कोणती, तुमच्या कुटुंबात जर कोणी आता सरकारी नोकरीवर लागलं असेल तरी अशा बहिणींना सुद्धा पैसे आता बंद होतील. शासनाने ज्यावेळेस योजना सुरू केलेली आहे त्याच वेळेस हे ठराव केलेला आहे की कुठल्याही प्रकारचे सरकारी योजनेचा लाभ घेत नसावं. तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी योजनेचा लाभ घेत नसावं. जर तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार नाही. म्हणून शासनाने हा तिसरा नियम अटी लावलेले आहे की तुमच्या कुटुंबात जर कोणी आत्ता बघा, आत्ता जरी तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर लागलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल. बघा, शासनाची अट आहे, आत्ता जरी कोणी तुम्ही सरकारी नोकरीवर तुम्ही लागले असाल तरी सुद्धा तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. असं शासनाची तिसरी अट लावण्यात आलेली आहे. बघा, शासनाने सर्व काही अटी लावलेल्या आहे, पण हे सर्वात महत्त्वाची अट आहे की तुम्ही आता जर नोकरीला लागत असाल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये सर्व लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी एक व्यक्ती लाभ घेत असेल, 2 व्यक्ती लाभ घेत असेल तर दोघं व्यक्तींचा लाभ तुमचा बंद होईल. कोणाचाही लाभ सुरू राहणार नाही तुमच्या कुटुंबातच कोणी सरकारी नोकरीला लागलेलं असेल तर. अशा पद्धतीने दुसरी अट ठेवण्यात आलेली आहे. आता चौथी अट नेमकं कोणती आहे, बघा, लाडकी बहीण योजनेसाठी आता जी चौथी अट ठेवण्यात आलेली आहे ही अट तुम्हाला आधीपासून माहीत आहे. लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच वेळेस ही अट ठेवण्यात आलेली आहे आणि ही अट कायमस्वरूपी करण्यात आलेली आहे. तुमच्या कुटुंबात जर आता उत्पन्न 2025चं 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, बघा, आधीपासून ही अट ठेवण्यात आलेली आहे. तुमच्या कुटुंबामध्ये 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न जास्त असेल 2025चं, कारण आता 2025 यामध्ये जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आलं तरीसुद्धा तुमची योजना बंद होईल. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. चौथी महत्त्वाची जी अट आहे ती तुमच्या उत्पन्नाची, कारण योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे. त्यामध्ये चौथी जी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुमचं उत्पन्न फक्त 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे. 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुमची योजना कायमस्वरूपी सुरूच राहील आणि जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आलं तर तुमची योजना आता बंद होऊ शकते. ठीक आहे, आता शेवटची जी अट ठेवण्यात आलेली आहे, 5वी अट आपण त्याला म्हणतो. 5वी अट नेमकं कोणती आहे, 5वी अट आहे एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. बघा, आता तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी 3 बहिणींना लाभ भेटत असेल, 4 बहिणींना लाभ भेटत असेल तर अशा बहिणींचा लाभ आता बंद होईल. कारण लाडकी बहीण योजनेचा आता 5वी जी महत्त्वाची अट लावलेली आहे की एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे हप्ता भेटतोय. एक महिला असेल तर 1500 रुपयाचा मेसेज, 2 महिला असेल तर 1500 रुपयाचा मेसेज, असं तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ दिला जातो एका कुटुंबात. पण आता एका कुटुंबात तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज येईल. 2100 रुपये प्लस 2100 रुपये असं 4200 रुपयाचा तुम्हाला एका कुटुंबाला लाभ दिला जाईल. कारण तुमच्या कुटुंबामध्ये आता फक्त 2च महिलांना लाभ दिला जाईल. 2 महिलापेक्षा जास्त असतील तर त्यांना लाभ दिला जाणार नाही. कारण 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता वाटप होतोय शासनाने ठराव केलेला आहे की एका कुटुंबात फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे, 2पेक्षा जास्त महिला असतील तर त्यांना यापुढे योजनेचा लाभ दिला जाणार नाही. कारण योजना आता 2100 प्रमाणे सुरू झालेली आहे. कडक कारवाई यावर आता सुरू करण्यात आलेली आहे. आता तुमच्या अशा प्रकारे या 5 अटी आहे. या 5 अटींपैकी तुम्ही बसत का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि महत्त्वाची माहिती आता आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होतोय
ब्रेकिंग न्यूज. आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे याची माहिती आपण पाहूया. 21 रुपये प्रमाणे या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटप होत आहे. बघा, आता तुम्हाला सर्वात अगोदर माहिती देतो की लाडकी बहीण योजनेचा जे हप्ता वाटप होतोय, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे ती महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो. कारण 21 रुपये प्रमाणे जो मेसेज आलेला आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात अगोदर 21 रुपये प्रमाणे मेसेज आला, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे आणि कोणत्या बँकेत पैसे वाटप होत आहे ही महत्त्वाची माहिती आहे. ही आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया. ठीक आहे, आपण ही माहिती जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटप होत आहे. पैसे वाटपचा जो कार्यक्रम असतो तो 2 ते 4 दिवसाच्या दरम्यान तुमच्यापर्यंत म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्ह्यात पैसे वाटप होत राहतात. पण त्यामधून अशा भरपूर महिला आहेत त्यांना मेसेज येत नाही, वाट पाहता. त्यांनी काळजी करायची काही गरज नाही. अवघ्या 2 दिवसामध्ये तुम्हाला कंप्लीट होणार आहे. पण आत्ताचे जे 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ती यादी मी तुम्हाला सांगतो, ते नावं मी तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम जालना, जळगाव, नंदुरबार, ठीक आहे, नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, आता संभाजीनगरला सुद्धा पैसे वाटप होणारे मराठवाड्यात. या जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम पैसे वाटप होणारे सांगली, सातारा, हिंगोली, ठीक आहे, कोल्हापूरला सुद्धा होणार आहे. यामधून सर्व तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता तुम्ही सुद्धा सांगू शकता कमेंटमध्ये की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आता वाटप होणार आहे या 12 जिल्ह्यातून सर्वात प्रथम पहिला मेसेज जो येणार आहे. 12 जिल्ह्यातून सरसकट पैसे वाटप होणार आहे. याला काही अट घातलेले नाही की लाडकी बहीण योजनेचा फक्त तुम्हाला एवढेच पैसे भेटतील, याची काही अट घातलेले नाही. सर्वांना सरसकट पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे, आता उरलेला प्रश्न की लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात ते आता तुम्ही कसं चेक करू शकता. सोपं आहे. आता 2-3 दिवस या महिन्याचा हप्ता जर तुम्हाला मिळाला नाही तर तुम्हाला चेक करण्यासाठी एक ऑप्शन देण्यात येणार आहे. जसे हा महिना संपल्यानंतर तुम्हाला चेकिंगसाठी एक ऑप्शन दिलं जाणार आहे. तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेसाठी काढलेलं आहे तर तुम्ही कसं चेक करू शकता. तर तुम्हाला कोणत्या कारणानिमित्त लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलं आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. या हप्त्याचं पेमेंट म्हणजे या महिन्याचं पेमेंट जर आलं नाही तर तुम्ही ते चेक करू शकता. त्याची अपडेट जशी आली तसं मी तुम्हाला लगेच कळवणार आहोत. त्याबद्दल तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मी तो बनवणारच आहोत. ठीक आहे, तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. जसे मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार तोपर्यंत तुम्हाला लगेच व्हिडिओ पाहायला भेटून जाईल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून टाका. चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. असं नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.